चला तर मग आज बनवायचं आहे पनीर अंगारा। त्याच्यासाठी मातीचं भांडं मस्त ग्रीस करून घ्यायचं आहे आणि पनीर अंगारा आहे मग कोळसा आणि तूपचा तर फ्लेवर पाहिजेच, म्हणून मी आधीच त्याला इथे एक फ्लेवर देऊन घेतला आहे। बारीक गॅसवरती हा भांडं ठेवायचं आहे, मी आधी पण सांगितलं आहे। नंतर आनंद ब्रँडचं मला मलाई पनीर खूप आवडतं, हे तुम्ही पण मागवून बघा। आपण इथे आता 200 ग्रॅम पनीर यूज करणार आहे, तर हे खूप फ्रेश आणि टेस्टी असतं, हे पनीर यूज करा। नंतर मी अशी 2 शिमला मिरची आणि एक मोठा कांदा स्लाइस करून घेतला आहे, त्यात थोडे बारीक चिरलेला पण मी वापरलेला आहे। पनीर फ्राय होते तोपर्यंत आपल्याला इथे एक वाटीभर वाटाणा जो याच्यात ॲड करायचा आहे। वाटाणा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करा। नंतर इथे मी 2 टोमॅटो, लसूण, अद्रक आणि पनीरचा मसाला अशी पेस्ट करून त्यात ॲड केली आहे आणि 2 चमचे मलाई आहे ती याच्यात आपण टाकायची आहे। आता पनीर अंगारा आहे म्हणून मलईचा फ्लेवर तर त्याच्यात पाहिजेच, म्हणून तुम्ही ते पण वापरा। खूप टेस्टी बनणार आहे हे पनीर आणि तुम्ही याच्या लुकवरनंच बघू शकता। थोडं तुम्ही याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी पाणी ॲड करा, म्हणजे जवळजवळ 1 कप पाणी। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिरवीगार कोथिंबीर आणि मस्तपैकी याला असं शिजू द्यायचं आहे। याच्यामध्ये असा खूप भारी स्मेल पण येतो आहे। आता तुम्ही याला रोटीसोबत नाही तर पराठ्यासोबत खा। जो आपण पनीर फ्राय करून घेतला तर तो पण मी याच्यात ॲड करून घेतलेलं आहे आणि याला एक प्लेट ठेवून 2-3 मिनटासाठी असं शिजू द्यायचं आहे, म्हणजे ही ग्रेव्ही पण आणि पनीर खूप असं मस्तपैकी त्याचा स्मेल त्याच्यातच राहतो आणि घट्ट ग्रेव्ही तयार होते। तुम्ही बघू शकता ही पनीर अंगारा कसला भारी दिसतो आहे।